कसे आहात मुलांनो? आपण 11वीचा जो सेकंड चॅप्टर आहे मॅथेमॅटिकल मेथड स्टार्ट केला आहे. मॅथेमॅटिकल मेथड्समध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं ऑपरेशन ऑन वेक्टर. जर तुम्हाला दोन वेक्टर दिले असतील, सपोज वेक्टर ए अँड वेक्टर बी, दिलेल्या दोन वेक्टरवरती तुम्ही डिफरंट ऑपरेशन करू शकतात. मग आपण कोणकोणते ऑपरेशन करू शकतो? आपण दिलेल्या दोन वेक्टरचं ॲडिशन करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर दिलेल्या दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन करू शकतो आणि दिलेल्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. मल्टिप्लिकेशन तुम्ही दोन टाईपनं करू शकतात. एक डॉट प्रोडक्टनं करू शकतात, मीन्स वेक्टर ए डॉट वेक्टर बी, आणि दिलेल्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन क्रॉस प्रोडक्टनं पण करू शकतात, म्हणजे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. आपण लास्ट लेक्चरमध्ये दोन वेक्टर ॲड करण्यासाठी, दिलेल्या दोन वेक्टरचं ॲडिशन करण्यासाठी डिफरंट लॉज आहेत. ते डिफरंट लॉज आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले. लास्ट लेक्चरमध्ये आपण दोन वेक्टरचं ॲडिशन ट्रायंगल लॉचा यूज करून केलेलं आहे. दोन वेक्टर जर दिले असतील तर ट्रायंगल लॉचा यूज करून दिलेल्या दोन वेक्टरचं आपण ॲडिशन केलेलं आहे. त्यानंतर पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. जर तुम्हाला नंबर ऑफ वेक्टर दिले असतील, ए बी सी डी असे खूप सारे वेक्टर दिले असतील, तर दिलेल्या खूप साऱ्या वेक्टरचं ॲडिशन आपण पॉलिगॉन लॉचा यूज करून वेक्टर ॲड करू शकतात. ट्रायंगल लॉ हे फक्त दोन वेक्टरचं ॲडिशन करण्यासाठी, टू वेक्टर ॲड करण्यासाठी यूज केला जातो. पॉलिगॉन लॉ जर तुमच्याकडं नंबर ऑफ वेक्टर असतील, तर n नंबर ऑफ वेक्टरचे ॲडिशन करण्यासाठी पॉलिगॉन लॉ यूज केला जातो. आजच्या लेक्चरमध्ये आपण पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन बघणार आहेत. पॅरलोग्राम लॉचा यूज करून पण तुम्ही दिलेले दोन वेक्टर ॲड करू शकतात. जसं ट्रायंगल लॉचा यूज करून तुम्ही दोन वेक्टर ॲड करू शकतात, सेम तेच पॅरलोग्रामचा लॉ यूज करून तुम्ही दिलेल्या दोन वेक्टरचं ॲडिशन करू शकतात. ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी पूर्ण पॅरलोग्राम लॉ शिकवल, त्यावरतीचे एक्झाम्पल घेईल. चला तर मग आजचा पॉइंट लिहा, पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. टाका नवीन पॉइंट, पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. PARLLELO पॅरलोग्राम. स्पेलिंग कशी लिहायची कळाली? PARLLELO पॅरलोग्राम. पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. सुरुवातीला मी ट्रायंगल लॉ मी एक्सप्लेन करेल, एकदा मी रिव्हिजन घेईल आणि त्यानंतर मी पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन स्टार्ट करेल. ट्रायंगल लॉ आणि पॅरलोग्राम लॉ हे दोघांमध्ये काहीच डिफरन्स नाही आहे. काही डिफरन्स नाही म्हणजे ट्रायंगल लॉचा यूज करून आपण दोन वेक्टर ॲड करू शकतो आणि पॅरलोग्रामचा लॉ यूज करून पण आपण दोनच वेक्टर ॲड करू शकतो. परंतु ट्रायंगल लॉमध्ये ट्रायंगल तयार होत असतो आणि पॅरलोग्राम लॉमध्ये पॅरलोग्राम तयार होत असतो. पॅरलोग्राम कळतं ना, हे असं असतं पॅरलोग्राम. ह्या दोन साईड एकमेकाशी पॅरलल, दिस साईड अँड दिस साईड आर पॅरलल टू इच अदर अँड दिस साईड आर पॅरलल टू इच अदर. ह्याला म्हणायचं पॅरलोग्राम, ठीक आहे. अगोदर मी तुम्हाला ट्रायंगल लॉ एक्सप्लेन करेल आणि त्यानंतर मी पॅरलोग्राम लॉ स्टार्ट करेल. सपोज करा तुम्हाला दोन वेक्टर दिले असतील, वेक्टर एचं मॅग्निट्यूड किती असतं? ए. आणि सपोज सेकंड वेक्टर दिलाय तुम्हाला वेक्टर बी. वेक्टर बीचं मॅग्निट्यूड काय असतं? बी. आता ट्रायंगल लॉचा यूज करून हे दिलेले दोन वेक्टर कसे ॲड करायचे बघा. ट्रायंगल TRIANGLE ट्रायंगल लॉ. आता बघा ट्रायंगल लॉमध्ये काय केलं जातं, दिलेले दोन वेक्टर इन ऑर्डरमध्ये प्लेस केले जातात. इन ऑर्डरमध्ये प्लेस करायचे म्हणजे काय करायचं, वेक्टर सपोज करा वेक्टर ए घेतला तुम्ही, वेक्टर एचं ही टेल, ही त्याची हेड,
ठीक आहे. त्यानंतर वेक्टर बी ए वरती प्लेस करायचा. प्लेस करताना काय करायचं, वेक्टर एचा हेड आणि वेक्टर बीचा टेल एकमेकावरती प्लेस करायचं. वेक्टर ए त्यानंतर इथं प्लेस करायचा वेक्टर बी. आलं लक्षात? आले दोन ऑर्डरमध्ये, एकाच डायरेक्शनमध्ये जायला लागले म्हणजे ऑर्डरमध्ये आले, इन ऑर्डरमध्ये आले. त्यानंतर जी तुमची थर्ड साईड असेल, थर्ड साईड ऑफ ट्रायंगल इन अपोजिट ऑर्डर, जी तुमची थर्ड साईड असते ती कशी घ्यायची असते, अपोजिट ऑर्डरमध्ये. दिस थर्ड साइड ऑफ अ ट्रायंगल इन अपोजिट ऑर्डर रिप्रेझेंट रिझल्टंट ऑफ दॅट वेक्टर. समजलं? हेन्स आपण काय लिहू शकतो, वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी. ठीक आहे. आता लेंथ ऑफ दिस साइड इज मॅग्निट्यूड ऑफ आर, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. length of vector r is magnitude. Length of vector r is magnitude. जेवढी लेंथ असेल r ची तेवढं त्या r चं काय असेल, मॅग्निट्यूड. त्यानंतर डायरेक्शन ऑफ वेक्टर r, डायरेक्शन कशी काढली जाते, द अँगल विथ रिस्पेक्ट टू वेक्टर a is the direction of vector r. अँगल सपोज हा अँगल थीटा असेल, अँगल थीटा विथ रिस्पेक्ट टू वेक्टर ए इज द डायरेक्शन ऑफ वेक्टर आर. वेक्टर म्हटलं की त्याला मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन असतं. ठीक आहे. मग हा जर आर वेक्टर असेल, थर्ड साइड ऑफ ट्रायंगल इज द रिझल्टंट वेक्टर, then the magnitude of this resultant is the length of vector r and direction of vector r is the angle with respect to a. अलशाद असं झालं ट्रायंगल लॉ. समजलं? दोन साइड दिलेले दोन वेक्टर इन ऑर्डर मध्ये घ्यायचे आणि जी तिसरी साइड तयार होईल तो तुमचं काय असेल, रिझल्टंट. त्याचं मॅग्निट्यूड कसं काढलं जातं, लेंथ ऑफ आर, आणि त्याची डायरेक्शन कशी काढली जाते, अँगल विथ रिस्पेक्ट टू वेक्टर ए. हे झालं तुमचा ट्रायंगल लॉ. तुम्हाला दोन वेक्टर दिले होते, दोन वेक्टरचं ॲडिशन तुम्ही ट्रायंगल लॉचा यूज करून केला आहात. ट्रायंगल लॉचा यूज करून दोन वेक्टरचं ॲडिशन केलं. आता बघा पॅरलोग्राम लॉ कसं काढला जातो. पॅरलेलोग्राम लॉ मी तुम्हाला बेसिक सांगेल, त्यानंतर त्याचं मी स्टेटमेंट सांगेल. पॅरलोग्राम लॉ मध्ये बघा दिलेले दोन वेक्टर is considered as a side of parallelogram starting from same point. जे तुम्हाला दोन वेक्टर दिले असतील ते दोन वेक्टर असे प्लेस करायचे की ते एका पॉइंट पासून स्टार्ट झाले पाहिजे. आता बघा हा वेक्टर मी ए असा प्लेस केला, त्यानंतर वेक्टर बी मी असा प्लेस करतो. ठीक आहे. देन अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी इज सपोज थीटा. लक्षात काय केलं मी पॅरलोग्राम लॉ मध्ये दिलेले दोन वेक्टर मी असे प्लेस केले की ते एका सेम स्टार्टिंग पॉइंट पासून स्टार्ट होतील. ठीक आहे. त्यानंतर पॅरलोग्राम कंप्लीट करून घ्यायचा. वेक्टर ए च्या पॅरलल मध्ये एक लाईन काढून घ्यायची, ही असेल वेक्टर ए. वेक्टर बी च्या पॅरलल मध्ये एक लाईन काढून घ्यायची, ही असेल वेक्टर बी. ठीक आहे. त्यानंतर रिझल्टंट कसा असतो, रिझल्टंट ऑफ वेक्टर ए अँड बी इज द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. जसं ट्रायंगल लॉ मध्ये रिझल्टंट कोण होतं, थर्ड साइड, तसं पॅरलोग्राम मध्ये रिझल्टंट कोण असतो, डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. रिझल्टंट ऑफ ए अँड बी इज डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. समजलं? काय केलं, दिलेले दोन वेक्टर हे असे प्लेस केले की ते सेम स्टार्टिंग पॉइंट पासून सुरू होतील. त्यानंतर मी बी ला बी पॅरल काढलं, ए ला ए पॅरल लाईन काढली, पॅरलोग्राम कंप्लीट केलं. आणि पॅरलोग्रामचा जो डायगोनल असेल तो डायगोनल काय रिप्रेझेंट करतो, रिझल्टंट ऑफ वेक्टर ए अँड वेक्टर बी. समजलं? आता हेच मी फक्त स्टेटमेंटमध्ये लिहून देईल की जे तुमच्या कॉलेजच्या एक्झामसाठी महत्त्वाचं असेल. कॉलेजच्या एक्झाममध्ये काय विचारतील तुम्हाला, एक्सप्लेन पॅरलोग्राम लॉ
अँड डिराइव द इक्वेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट अँड अँगल ऑफ रिझल्टंट. ठीक आहे. आता बघा, हा जो रिझल्टंट आलाय, ह्या रिझल्टंटचं मी मॅग्निट्यूड काढेल आणि त्या रिझल्टंटचं मी अँगल किंवा डायरेक्शन काढेल. लक्षात. आता खाली लिहा, स्टेटमेंट ऑफ पॅरलोग्राम लॉ. अगोदर स्टेटमेंट लिहून घ्या. स्टेटमेंट मीन्स काय, जे मी केलंय ते फक्त मी लिहून देईन लँग्वेजमध्ये, ते झालं स्टेटमेंट. स्टेटमेंट STATE स्टेटमेंट. स्टेटमेंट बघा काय आहे तर, द टू वेक्टर द गिवन टू वेक्टर करा, द गिवन टू वेक्टर आर represent side of parallelogram. Given two vector are represent side of parallelogram. बरोबर आहे. Given two vector are represent side of parallelogram starting from same point. Represent side of parallelogram starting from same point. The given two vector are represent side of parallelogram starting from same point. The diagonal of parallelogram, हा पॅरलोग्रामचा डायगोनल. द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉइंट. बरोबर आहे. डायगोनल पण ह्याच सेम पॉइंट पासून स्टार्ट झालाय. द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉइंट इज represent resultant of vector, resultant of given vector करा, represent resultant of given means कोणते दोन वेक्टर दिले तुम्हाला, वेक्टर A and वेक्टर B. represent resultant of given vector. स्टेटमेंट लिहून घ्या. स्टेटमेंट एक्सप्लेन करायची गरज आहे का, नाही आहे. काय झालं तर तुम्हाला दोन वेक्टर दिलते, वेक्टर A अँड वेक्टर B. दोन वेक्टर दिलते. दिलेले दोन वेक्टर मी पॅरलोग्राम लॉचा यूज करून ॲड करणार आहे. मग कसे ॲड करायचे, दिलेले दोन वेक्टर, द गिवन टू वेक्टर्स आर रिप्रेझेंट साइड ऑफ पॅरलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉइंट. दिलेले दोन वेक्टर हे असे प्लेस करायचे की ते सेम पॉइंट पासून स्टार्ट झाले पाहिजे. सेम पॉइंट पासून स्टार्ट झाले म्हणजे काय करायचं, दोन्ही वेक्टरची टेल एकमेकाला जॉईन करायची. दिलेल्या दोन्ही वेक्टरची टेल, हे टेलच आहे ना, दिलेल्या दोन्ही वेक्टरची टेल एकमेकाला जॉईन करायची म्हणजे ते सेम पॉइंट पासून स्टार्ट होतात. स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉइंट द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम, दोन वेक्टर प्लेस केले, त्यानंतर पॅरलोग्राम ड्रॉ करायचा, पॅरलोग्राम कंप्लीट करायचा. त्यानंतर त्या पॅरलोग्रामचा डायगोनल, द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉइंट. डायगोनल पण इथूनच स्टार्ट करायचा, इथून नाही स्टार्ट करायचं, सेम पॉइंट पासून स्टार्ट करायचा. द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉइंट इज रिप्रेझेंट रिझल्टंट ऑफ गिवन वेक्टर. डायगोनल ऑफ पॅरलोग्राम रिप्रेझेंट रिझल्टंट ऑफ गिवन वेक्टर. हे झालं स्टेटमेंट. आता ह्यानंतर मी जो तुमचा रिझल्टंट आहे, रिझल्टंट वेक्टर आर, ह्या रिझल्टंट वेक्टरचं
मॅग्निट्यूड काढल आणि त्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन काढल. लक्षात, रिझल्टंट वेक्टरचा डायरेक्शनचा फॉर्म्युला काढल, मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काढल. चला तर मग नेक्स्ट पॉईंट लिहा आता. टू फाइंड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. ट्रायंगल लॉमध्ये आपण जो रिझल्टंट 8 होता थर्ड साईड, त्याचं मॅग्निट्यूड आपण कसं काढत होतो, त्या साईडची लेंथ म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड. त्यानंतर त्या साईडचं डायरेक्शन मीन्स अँगल विथ रिस्पेक्ट टू ए मीन्स त्याचं डायरेक्शन. परंतु पॅरलोग्राम लॉमध्ये मला ह्याचं म्हणजे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढण्यासाठी एक छोटंसं डेरिव्हेशन काढावं लागतं, रिझल्टंटची डायरेक्शन काढण्यासाठी एक छोटंसं डेरिव्हेशन काढावं लागतं. ते डेरिव्हेशन मी आता काढून दाखवाल. खाली या. टू फाइंड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. टू फाइंड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर बार. काय काढणार आहे मी आता, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर. हा आर वेक्टरचं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन मी फाइंड आउट करणार आहे. आता बघा, ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम मी इन मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहितो. दिलेली जी डायग्राम आहे, जी डायग्राम आपण काढलात, ती डायग्राम मी इन मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहितो. आता इन मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये मीन्स कसं लिहितो बघा, वेक्टर ए चं मॅग्निट्यूड किती आहे, ए. त्यानंतर वेक्टर बी चं मॅग्निट्यूड किती आहे, बी. ठीक आहे. आता ॲरो काढत नाही आहे मी, कारण मी फक्त मॅग्निट्यूड घेत आहे. वेक्टर एचं मॅग्निट्यूड ए, वेक्टर बीचं मॅग्निट्यूड बी. त्यानंतर एला पॅरलल लाईन काढायची, पॅरलोग्राम लॉ कंप्लीट करून घ्यायचा. बीला पॅरलल लाईन काढायची. ठीक आहे. दिस इज मॅग्निट्यूड ए, दिस इज मॅग्निट्यूड बी. त्यानंतर नावं करून घ्यायचं, नावं देऊन घ्यायचे, काही नाव द्या, ओ एन पी क्यू. ठीक आहे. त्यानंतर इथून सेम स्टार्टिंग पॉईंटपासून डायगोनल काढायचा. हा झाला डायगोनल. डायगोनलचं मॅग्निट्यूड किती असेल, आर. बरोबर आहे. हा जो डायगोनल असेल तो काय असेल, रिझल्टंट वेक्टर. आणि रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असेल, आर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ह्या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड मीन्स आर फाइंड करायचं आहे. टू फाइंड मॅग्निट्यूड मीन्स आपल्याला आर फाइंड करायचं आहे. अँड डायरेक्शन मीन्स आपल्याला इथला अँगल फाइंड करायचा आहे, अल्फा. ठीक आहे. दोन वेक्टरमधला अँगल किती आहे, थीटा. बरोबर आहे. वेक्टर ए आणि वेक्टर बी ह्या दोघांमधला अँगल किती आहे, थीटा. मग मॅग्निट्यूड ए आणि मॅग्निट्यूड बी ह्या दोघांमधला अँगल किती असेल, थीटा. त्यानंतर बघा आता काय करायचं, त्यानंतर पॉईंट पी पासून एक परपेंडिक्युलर टाकायचा, लाईन ओ एन वरती. पॉईंट पी पासून एक परपेंडिक्युलर टाकायचा, लाईन ओ एन वरती. आणि इथे नाव द्या आता, ओ एन पी क्यू आर टाका. ठीक आहे. म्हणजेच इथला अँगल किती होईल, परपेंडिक्युलर टाकला म्हणजे 90 डिग्री. ठीक आहे. आता बघा, इथला जो अँगल असेल, अँगल ए अँड साईड ए अँड बी ह्या दोघांमधला जो अँगल असेल थीटा, तोच अँगल इथं सेम तोच राहणार. बरोबर आहे. इथं जो अँगल असेल तोच इथं असणार. कशामुळं, कारण ही बी लाईन आणि ही डॉटेड बी लाईन एकमेकाशी पॅरलल आहेत. इथं जो अँगल असेल थीटा, तोच सेम अँगल इथं असणार आहे. दोन लाईन एकमेकाशी पॅरलल आहेत ना, बी अँड बी, म्हणून इथं जो अँगल असेल तोच इथं असेल. अगोदर डायग्राम काढून घ्या. फक्त ह्याच डायग्रामला मी मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. आणि मला काय फाइंड आउट करायचं आहे, आर. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आरचं मला मॅग्निट्यूड फाइंड करायचं आहे, आर.
डायग्राम काढून घ्या अगोदर. आता बघा, मला आर फाइंड आउट करण्यासाठी अगोदर मी एन आरची व्हॅल्यू काढतो आणि पी आरची व्हॅल्यू काढतो. ठीक आहे, मी एन आर आणि पी आरची व्हॅल्यू काढली की मला ट्रायंगल ओ पी आर कन्सिडर करून पायथागोरस लावून मी आरची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे, समजलं नसेल तरी मी जसं लिहितोय तसं समजून घ्या. फर्स्ट बघा, आता इन ट्रायंगल एन पी आर इन ट्रायंगल एन पी आर कॉस थीटा इज इक्वल टू काय असतं, एन आर डिवाइड बाय पी एन. ठीक आहे, कॉस थीटा कोणालगतची बाजू डिवाइड बाय कर्ण, साइन थीटा कोणासमोरची बाजू डिवाइड बाय कर्ण. कॉस थीटा इज इक्वल टू कोणासमोरची बाजू कोणती आहे, एन आर. कॉस थीटा ह्या ट्रायंगलमध्ये म्हणतोय मी एन पी आर कॉस थीटा इज इक्वल टू कोणासमोरची बाजू, सॉरी कोणालगतची बाजू कोणती आहे, एन आर डिवाइड बाय कर्ण कोण आहे, पी एन. हेन्स कॉस थीटा इज इक्वल टू एन आर माहीत नाही आहे मला, एन आरला एन आर, पी एन किती आहे, बी. ठीक आहे, हेन्स एन आर इज इक्वल टू बी कॉस थीटा. लक्षात. त्यानंतर इन ट्रायंगल, त्याच ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल एन पी आर साइन थीटा घेतो मी आता. साइन थीटा इज इक्वल टू काय असतं, कोणासमोरची बाजू मीन्स पी आर, कोणासमोरची बाजू पी आर डिवाइड बाय कर्ण कोण आहे, पी एन. हेन्स पी आर इज इक्वल टू पी एन, किती आहे तुमचं पी एन आहे तुमचं बी. ठीक आहे, त्यानंतर बी साइन थीटा, हे झालं तुमचं इक्वेशन 2 आणि हे झालं इक्वेशन 1. लक्षात. एन आर भेटलं मला, पी आर भेटलं. ठीक आहे, तो पण लिहून घ्या. त्यानंतर बघा, आता मला आर काढायचं आहे, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट काढायचं आहे, म्हणजेच मला आर काढायचं आहे. आता मी कुठला ट्रायंगल कन्सिडर करतो बघा, ओ पी आर. इन ट्रायंगल ओ पी आर यूज पायथागोरस थेरम. पायथागोरस GOREUS. इन ट्रायंगल OPR यूज पायथागोरस थेरम. OPR बघा, हा ट्रायंगल, हा झाला O, त्यानंतर हा P, हा R. ठीक आहे, त्यानंतर ह्या ट्रायंगलमध्ये हा अँगल किती तुमचा, अल्फा. हा ट्रायंगल किती आहे तुमचा, अल्फा. OPR. ठीक आहे, त्यानंतर ही साईड तुमची किती आहे, ए. त्यानंतर इथं काय आहे तुमचं, एन आर किती आले तुमचं, बी कॉस थीटा. त्यानंतर पी आर किती आले तुमचं, बी साइन थीटा. लक्षात. तुम्हाला ही साईड माहिती आहे, ओ आर माहिती आहे, पी आर माहिती आहे, मग तुम्ही आर काढू शकतात पायथागोरस थेरमचा यूज करून. ठीक आहे, हेच करतोय मी, मला आर फाइंड आउट करायचं आहे. मग खाली लिहा, बाय युजिंग पायथागोरस थेरम. काय ते सांगा आता, पायथागोरस थेरमचा यूज केल्यानंतर बाय युजिंग पायथागोरस थेरम OP स्क्वेअर इज इक्वल टू OR स्क्वेअर
प्लस पी आर स्क्वेअर. ठीक आहे. ओ पी स्क्वेअर मीन्स तुमचं काय आहे, आर, आरचा स्क्वेअर इजिकल टू ओ आर. ओ आर काय तुमचं, ए प्लस बी कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस पी आर. पी आर काय तुमचं, बी साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यानंतर इजिकल टू आर स्क्वेअरला आर स्क्वेअर. हे काय तुमचं, ए प्लस बीचा स्क्वेअर, ए प्लस बीचा स्क्वेअर. बेसिक मॅथमध्ये शिकवलं आहे, ए प्लस बीचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. करा मग, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर काय येईल आता, बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2ab, 2ab कॉस थिटा प्लस हे ब्रॅकेट सॉल्व झालं. त्यानंतर हे बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता दिलेलं इक्वेशन आपण सॉल्व करूत. काय येतं बघा आता, ए स्क्वेअर प्लस, आता हे आणि हे ह्या दोन टर्ममधून मी बी स्क्वेअर कॉमन काढतो. पहिल्यांदा मी 2ab कॉस थिटा लिहून घेतो. त्यानंतर ह्या दोन टर्ममधून, ह्या टर्ममधून आणि ह्या टर्ममधून बी स्क्वेअर कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये राहिलं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. त्यानंतर आर स्क्वेअरला आर स्क्वेअर इजिकल टू ए स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा प्लस बी स्क्वेअर. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती येतं, 1. म्हणजेच आरची व्हॅल्यू मीन्स मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट किती आलं, आर स्क्वेअर इजिकल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. लक्षात, ह्याला जर स्क्वेअर रूटमध्ये लिहायचं असेल तर स्क्वेअर रूटमध्ये लिहा. आर इजिकल टू स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2ab कॉस थिटा. लक्षात, व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट और मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट किती आलं, आर इजिकल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. हे झालं तुमचं मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. दिस इज magnitude of resultant vector r bar. ठीक आहे. थीटा काय तुमचा, थीटा इज अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी. बरोबर आहे. हा वेक्टर तुमचा ए होता, हा वेक्टर बी होता. तुम्ही काय केलात, पॅरलोग्राम कंप्लीट केलात. त्यानंतर हा तुमचा रिझल्टंट वेक्टर आर होता. तर रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. कॉस थिटा त्यामधला जो थिटा होता, दिस इज अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी. लक्षात, हे झालं रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड. आता रिझल्टंट वेक्टरचं मला डायरेक्शन काढायचं आहे. चला तर मग आता खाली लिहा. मॅग्निट्यूड काढलं, आता मी डायरेक्शन काढेल. सेकंड लिहा. आता आतापर्यंत तुम्ही काय केलं बघा, तुम्हाला दोन वेक्टर दिले होते, वेक्टर ए अँड वेक्टर बी. दिलेल्या दोन वेक्टरचं तुम्ही पॅरलोग्राम लॉचा यूज करून ॲडिशन केलं आणि ॲडिशनचा जो रिझल्टंट असतो, रिझल्टंट मीन्स काय असतं तुमचं, पॅरलोग्रामचा जो डायगोनल असेल हे तुमचं रिझल्टंट असेल. ह्या डायगोनलचं मॅग्निट्यूड तुम्ही आत्ता फाइंड आउट केलं आहे. किती आलं डायगोनलचं मॅग्निट्यूड, आर इजिकल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन ए अँड बी. ठीक आहे.
आणि हा जो रिझल्टंट असतो, रिझल्टंटचं मॅग्निट्यूड मीन्स आर किती येतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. ठीक आहे. ह्यानंतर मी जो रिझल्टंट आलाय त्या रिझल्टंटचं डायरेक्शन काढतो मीन्स मी अँगल अल्फा काढतो. हा जो अँगल अल्फा असेल विथ रिस्पेक्ट टू ए, हे तुम्हाला काय शो करतं, डायरेक्शन ऑफ युअर रिझल्टंट मीन्स आर. ठीक आहे. आता सेकंड लिहा, आता टू फाइंड डायरेक्शन ऑफ आर वेक्टर. मॅग्निट्यूड काढलंय, आता मी डायरेक्शन काढत आहे. ठीक आहे. आता डायरेक्शन ऑफ आर काढायचं म्हणजे मला काय काढू लागतो, अल्फा काढावं लागतो. आणि मला अल्फा काढायचं असेल तर मला कुठला ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल, ओ पी आर. कन्सिडर करा, कन्सिडर ट्रायंगल ओ पी आर. आता इन ट्रायंगल ओ पी आर मी काय करतो, टॅन अल्फा बरोबर आहे. इथला अँगल किती आहे, अल्फा. मीन्स टॅन अल्फा इज इक्वल टू कोणासमोरील बाजू मीन्स काय येतं, बी साइन थीटा. ही बाजू किती आहे, बी साइन थीटा डिवाइड बाय कोणालगतची बाजू किती येते, मग कोणालगतची बाजू म्हणजे हे पूर्ण ओ आर किती आहे, वाटलं तर असं लिहा, टॅन अल्फा इज इक्वल टू पी आर डिवाइड बाय ओ आर. ठीक आहे. आता बघा, टॅन अल्फा पी आर किती आहे, पी आर बी साइन थीटा डिवाइड बाय ओ आर किती आहे, ए प्लस बी कॉस थीटा. बरोबर आहे. ओ आर मीन्स ए प्लस बी साइन थीटा. इथपर्यंत किती आहे, ए, आणि एन आर किती आहे, बी कॉस थीटा. लक्षात. हे झालं तुमचं अँगल ऑफ रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. ह्यानंतर तुम्ही स्पेशल केसेस बघणार आहेत, ते स्पेशल केसेस लिहून घ्या. आता आत्तापर्यंत तुम्ही काय बघितलं बघा, तुम्हाला जर दोन वेक्टर दिले असतील, वेक्टर ए अँड वेक्टर बी, दिलेल्या दोन वेक्टरचं ॲडिशन तुम्ही पॅरलोग्राम लॉचा यूज करून करू शकतात. पॅरलोग्रामचा लॉचा यूज करून मीन्स काय, दिलेल्या दोन वेक्टर पॅरलोग्रामच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे, मीन्स ड्रॉ करून घ्यायचा, पॅरलोग्राम कंप्लीट करायचा. त्यानंतर पॅरलोग्रामचा जो डायगोनल असतो तो काय रिप्रेझेंट करतो, तुमचा रिझल्टंट वेक्टर आर. त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आपण कसं काढतो, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट आर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. त्या मॅग्निट्यूडचं डायरेक्शन मीन्स टॅन अल्फा आपण कसं लिहितो, बी साइन थीटा डिवाइड बाय ए प्लस बी कॉस थीटा. ठीक आहे. लक्षात. पॅरलोग्रामचा लॉचा यूज करून तुम्ही रिझल्टंटचं मॅग्निट्यूड असं काढतात आणि रिझल्टंटची डायरेक्शन अशी काढतात. आता काही स्पेशल केस बघू. त्यामधली फर्स्ट केस लिहा. आता केस फर्स्ट, वेन गिवन टू वेक्टर, दिलेले दोन वेक्टर, वेन गिवन टू वेक्टर आर पॅरलल टू इच अदर. जर तुम्हाला जे दोन वेक्टर दिलेत की ज्यांचं तुम्हाला ॲडिशन करायचं आहे, दिलेले दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर, सपोज दिस इज वेक्टर बी अँड दिस इज वेक्टर ए. दिलेले दोन वेक्टर एकमेकाशी पॅरलल आहेत, याचा अर्थ दिलेल्या दोन वेक्टरमधला अँगल किती असेल, 0 डिग्री. ठीक आहे. आता दिलेले दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर त्या दोन वेक्टरचे ज्यावेळेस तुम्ही ॲडिशन करताल, पॅरलोग्राम लॉचा यूज करून ॲडिशन केल्यानंतर जो तुमचा रिझल्टंट येईल, त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती येईल आणि त्या रिझल्टंटची डायरेक्शन किती येईल हे आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे. आता मला माहिती आहे रिझल्टंटचं मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय आहे,
आर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos theta. Hence r is equal to a is the magnitude of vector a, b is the magnitude of vector b. a square म्हणून काय लिहिल मी a square plus b square plus 2ab cos 0 degree. Hence r is equal to किती येतं बघा a square plus b square plus 2ab cos 0 किती असतं cos 0 डिग्री इज इक्वल टू 1 असतं. लक्षात cos 0 ची व्हॅल्यू किती असते 1. त्यानंतर बघा ह्यालाच मी आता कसं लिही r इज इक्वल टू a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मीन्स r इज इक्वल टू a प्लस बी. लक्षात रिझल्टंटचा मॅग्निट्यूड किती येतो r इज इक्वल टू a प्लस बी. r इज इक्वल टू a प्लस बी हे कधी येतं जर दिलेले दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड. आता मी रिझल्टंटचा अँगल काढेल किंवा रिझल्टंटचं डायरेक्शन काढेल. रिझल्टंटचं डायरेक्शन कसं काढलं जातं मग सेकंड लिहा आता डायरेक्शन इज इक्वल टू डायरेक्शन कसं काढलं जातं डायरेक्शन टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन थीटा डिवाइड बाय ए प्लस बी कॉस थीटा. त्यानंतर बघा आता टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन 0 डिवाइड बाय ए प्लस बी कॉस 0 डिग्री. ठीक आहे कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते. लिहा मग आता काय येतं ते हेन्स टॅन अल्फा इज इक्वल टू 0. ठीक आहे साइन 0 ची व्हॅल्यू किती असते 0 म्हणून सर्व 0 होऊन बसतं. आता टॅनच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी 0 येतं टॅनच्या कोणत्या डिग्रीच्या व्हॅल्यूसाठी 0 येतं टॅनच्या 0 डिग्रीच्या व्हॅल्यूसाठी 0 येतं. लक्षात टॅनच्या 0 डिग्रीच्या व्हॅल्यूसाठी 0 येत असतं. ठीक आहे हे झालं दिलेले वेक्टर ज्यावेळेस पॅरलल असतील त्यावेळेस दिलेल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती येतं ए प्लस बी आणि रिझल्टंटचा अँगल किती येतो 0 डिग्री. ही झाली तुमची फर्स्ट केस. आता लिहा सेकंड केस टाका आता. when given two vector are anti-parallel to each other. When given two vector are anti-parallel to each other. Anti-parallel means हा आहे तुमचा वेक्टर A आणि हा तुमचा वेक्टर B. जर दिलेले दोन वेक्टर जर अँटी पॅरलल असतील ह्याला अँटी पॅरलल वेक्टर म्हणायचं. टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये शिकवलं आहे. त्या दोघांमधला अँगल किती असतो 180 डिग्री. हेन्स मी असे लिहू शकतो थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. जर दिलेले दोन वेक्टर हे जर अँटी पॅरलल असतील तर त्यांचा रिझल्टंट काय येतो बघा. रिझल्टंट ऑफ वेक्टर बाय पॅरलोग्राम लॉ काय असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. ठीक आहे त्यानंतर व्हॅल्यू पुट करा आता आर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस 180 डिग्री. कॉस 180 डिग्री काय असतं -1. हेन्स आर इज इक्वल टू काय तर बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस
2ab मायनस 1, म्हणजेच ह्याला मी असं लिहून टाकतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. हेन्स आर इज इक्वल टू ए मायनस बी. हेन्स आर इज इक्वल टू कुणाचं एक्सपान्शन येते, एक्सपान्शन येते ए मायनस बीचा स्क्वेअर. आरला मी कसं लिहील, आर इज इक्वल टू ए मायनस बी. ठीक आहे, हे झालं तुमच्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड. आता मी रिझल्टंटची डायरेक्शन काढतो. रिझल्टंटची डायरेक्शन, डायरेक्शन सेकंड लिहा, डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट आर. डायरेक्शन कशी काढली जाते, टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन थीटा डिवाइड बाय ए प्लस बी कॉस थीटा. हेन्स टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन 180 डिग्री डिवाइड बाय ए प्लस बी कॉस 180 डिग्री. साइन 180 डिग्री किती येतं, 0. हेन्स टॅन अल्फा इज इक्वल टू काय असेल तुमचं, 0. हेन्स अल्फा इज इक्वल टू काय असेल तुमचं, 0. मीन्स टॅनच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी, कोणत्या डिग्रीच्या व्हॅल्यूसाठी 0 येत असतं, टॅनच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी 0 येत असतं, 0 व्हॅल्यूसाठी, टॅन 0 डिग्रीच्या व्हॅल्यूसाठी 0 येतं. आता ह्यानंतर आपण बघणार आहेत थर्ड केस. थर्ड केस काय बघा, केस थर्ड केस बघा, when given vector are perpendicular to each other. दिलेले दोन वेक्टर हे परपेंडिक्युलर असतील तर. परपेंडिक्युलर मीन्स सपोज करा तुम्हाला दिलं आहे वेक्टर ए आणि दुसरा वेक्टर दिला आहे वेक्टर बी. दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहेत, याचा अर्थ दोन वेक्टरमधला अँगल किती डिग्री असेल, 90 डिग्री. ठीक आहे. वेन गिवन टू वेक्टर आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. ज्यावेळेस दिलेले दोन वेक्टर हे एकमेकाशी परपेंडिक्युलर असतील त्यावेळेस त्यांचा जो रिझल्टंट येईल त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती असतं आणि त्या रिझल्टंटची डायरेक्शन काय असते. ठीक आहे. मग मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला बाय पॅरलोग्राम लॉ मला माहिती आहे, किती आहे, आर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2ab कॉस थीटा. जे दोन वेक्टर आहेत त्या दोन वेक्टरचा रिझल्टंट हा नेहमी दोघांच्या मध्ये असतो. रिझल्टंट वेक्टर आर, त्या रिझल्टंट वेक्टरचं मी मॅग्निट्यूड काढेल आणि रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन काढेल. रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढलं जातं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. दिलेले व्हॅल्यू पुट करा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2ab कॉस थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू किती दिली, 90 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे कॉस 90 डिग्री किती असतं, 0. 10वीला शिकलात. ठीक आहे. त्यानंतर नाही शिकला असताल तर सरांना जाऊन भेटून या मॅथच्या. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. हे झालं रिझल्टंटचं मॅग्निट्यूड. दोन वेक्टर ज्यावेळेस परपेंडिक्युलर असतील, परपेंडिक्युलर असल्यानंतर दोन वेक्टरचा रिझल्टंट काय येतो, आर कॅप मीन्स आर बार. त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती येतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता त्या रिझल्टंटचा अँगल काढूत आपण. अँगल सेकंड लिहा आता, अँगल हे काय काढलं मी, मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ आर. सेकंड लिहा आता डायरेक्शन और एंगल, डायरेक्शन और एंगल, डायरेक्शन ऑफ आर. डायरेक्शन ऑफ आर कशी काढली जाते, बाय टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन थीटा डिवाइड बाय ए प्लस बी कॉस थीटा. ठीक आहे. ज्यावेळेस दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील
तर त्या दोन वेक्टरमधला अँगल मीन्स थीटा किती डिग्री असतो 90 डिग्री. हेन्स tan अल्फा इज इक्वल टू b sin 90 डिवाइड बाय a प्लस b cos 90 डिग्री. ठीक आहे, काय ते सांगा आता. tan अल्फा इज इक्वल टू b sin 90 डिग्री. 90 डिग्री इज इक्वल टू किती असतं sin 90 हे असतं 1 आणि cos 90 किती असतं 0. मीन्स b डिवाइड बाय a प्लस b. दिस इज अँगल ऑफ रिझल्टंट और डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. लक्षात, दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचं मॅग्निट्यूड किती येत असतं. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती येत असतं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि रिझल्टंटचं डायरेक्शन किती येत असतं tan अल्फा इज इक्वल टू b डिवाइड बाय a प्लस b. ठीक आहे, ह्यानंतर एक एक्झाम्पल घेईल आणि लेक्चर संपवल. खाली लिहा एक्झाम्पल ऑन पॅरलोग्राम. एक्झाम्पल, इफ two forces act on same point of 10 Newton and angle between them is 60 degree. Find magnitude and direction. Find magnitude and direction of resultant force. क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बघा. इफ टू फोर्सेस ऍक्टिंग ACTI, इफ टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम पॉइंट ऑफ 10 न्यूटन. सपोज हा पॉइंट आहे, ह्या पॉइंटवरती दोन फोर्स ऍक्ट व्हायला लागलेत. F1 किती मॅग्निट्यूडचा आहे 10 न्यूटनचा. ठीक आहे, मी F1 लिहिलाय किती 10 न्यूटनचा. त्यानंतर F2 फोर्स किती न्यूटनचा आहे 10 न्यूटनचा. ठीक आहे, दोघांमधला अँगल किती दिलाय 60 डिग्री. ठीक आहे, त्यानंतर फाइंड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. ह्या दोन फोर्सचा रिझल्टंट दोघांच्या मध्ये असेल. रिझल्टंट फोर्स R. तर मला काय फाइंड आउट करायचं आहे, ह्या रिझल्टंट फोर्सचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करायचं आहे. जर दिलेले फोर्स हे जर सेम पॉइंटवरती ऍक्ट होत असतील तर कोणता लॉ यूज करायचा, पॅरलोग्राम लॉ. अगोदर ह्याच्यापासून पॅरलोग्राम कंप्लीट करून घ्यायचा. ठीक आहे, हे झालं तुमचा पॅरलोग्राम कंप्लीट. हा जो अँगल असेल तो असेल तुमचा अल्फा, मीन्स डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. आता मी फाइंड आउट करतो बाय युजिंग पॅरलोग्राम लॉ. जो रिझल्टंट फोर्स आहे R, त्याचा मॅग्निट्यूड, फर्स्ट मॅग्निट्यूड ऑफ R किती येतं. मॅग्निट्यूड ऑफ R इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा. व्हॅल्यू पुट करा. मग काय येतं बघा, a ची व्हॅल्यू किती आहे 10. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स F1 किती मॅग्निट्यूड आहे फोर्सचं 10. त्यानंतर दुसरा फोर्स F2 मीन्स B किती मॅग्निट्यूड आहे 10 चा स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू A ची व्हॅल्यू किती आहे 10, B ची व्हॅल्यू किती आहे 10. त्यानंतर cos 60 डिग्री. ठीक आहे, मीन्स काय येतं बघा आता R इज इक्वल टू 100 प्लस 200 इंटू
1/2. कॉस 60ची व्हॅल्यू किती असते 1/2. म्हणजेच हे येतं 100. 200 भागिले 2 किती येतं 100. म्हणजेच R इज इक्वल टू किती येईल 300. ठीक आहे. 300लाच मी कसं लिहितो बघा 10 इंटू √3 न्यूटन. हा जो रिझल्टंट फोर्स आहे त्याची व्हॅल्यू किती येईल त्या रिझल्टंट फोर्सचं मॅग्निट्यूड किती येईल 10 इंटू √3 न्यूटन. ठीक आहे. आता हा जो रिझल्टंट फोर्स आहे त्या रिझल्टंट फोर्सची डायरेक्शन काढायची. मग डायरेक्शन कशी काढतो आपण tan अल्फा इज इक्वल टू b sin थीटा डिवाइड बाय a प्लस b cos थीटा. tan अल्फा इज इक्वल टू b ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 10 इंटू साइन 60 डिग्री डिवाइड बाय 10 प्लस b ची व्हॅल्यू 10 cos 60 डिग्री. किती येतं सांगा आता साइन 60 आणि cos 60. बेसिक मॅथच्या लेक्चरमध्ये टेबल लिहून दिला आहे. जर माहीत नसेल तर टेबल बघून घ्या. 10 इंटू साइन 60 हे येतं √3/2 डिवाइड बाय 10 प्लस 10 cos 60 हे असतं 1 डिवाइड बाय 2. हे झालं 5. 5 दोन्ही 10 आणि हे पण झालं 5. म्हणजे इथं येतं 5 इंटू √3 डिवाइड बाय 15. बरोबर आहे. 10 + 5 15. हे झालं 5 त्रिक 15. म्हणजेच हे काय येतं बघा आता tan अल्फा इज इक्वल टू √3. 3ला मी कसं लिहितो √3 इंटू √3. एक √3 कॅन्सल झालं. हे राहिलं मग 1 डिवाइड बाय √3. ठीक आहे. आता टॅनच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी 1/√3 येतं टॅनच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी 1/√3 येतं. हेन्स अल्फा इज इक्वल टू 30 डिग्री. लक्षात तुमचं मॅग्निट्यूड निघालं तुमचं डायरेक्शन निघालं. काय केलं होतं 2 फोर्सेस असे ॲक्ट होत होते. हा फोर्स एक होता F1 दुसरा फोर्स F2. 2 फोर्सचा रिझल्टंट मीन्स R आणि ह्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आणि रिझल्टंटची डायरेक्शन मी पॅरलोग्राम लॉचा यूज करून फाइंड आउट केली. डायरेक्शन किती आली अल्फा इज इक्वल टू 30 डिग्री. मीन्स इथला अँगल तुमचं किती डिग्री असेल 30 डिग्री. दिस 30 डिग्री ऑफ R विथ रिस्पेक्ट टू F1. हे झालं तुमचं पॅरलोग्राम. ह्यानंतर तुमचं स्टार्ट होईल सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 वेक्टर. दिलेले 2 वेक्टर आपण सबट्रॅक्ट करणार आहेत. हे काय झालं ॲडिशन ऑफ 2 वेक्टर. दिलेले 2 वेक्टर मी ॲडिशन करू शकतो. कसं करू शकतो बाय युझिंग ट्रायंगल लॉ किंवा बाय युझिंग पॅरलोग्राम लॉ. आता ह्यानंतर आपण बघणार आहेत सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 वेक्टर.